नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक या पदासाठी महत्त्वाचे काही IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच आपण काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न देखील बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न IMP आहे, कोणताच प्रश्न या ठिकाणी चुकवायचा नाही आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज टाकत असतो। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोठे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? बघा, खूप IMP प्रश्न आहेत सर्व। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय? नागपूर। नागपूर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, डॅश डॅश हा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो। सर्व ऑप्शन नीट वाचून घेत चला। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तारा मासा काय? तारा मासा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे? बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चेन्नई आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंगीकृत करून अधिनियमित करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949। प्रश्न क्रमांक 5 बघा, वार्षिक ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेतर्फे कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, ऑप्शन सी जिनेवा काय? जिनेवा आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणती पर्वतरांग हिमालया पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही? काय विचारलं? येणार नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पीर पंजाल काय? पीर पंजाल आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान काय? राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा नवीन कायमस्वरूपी सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इराण आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या धातूचा द्रावणांक सर्वात उच्च म्हणजेच 3422 अंश सेल्सिअस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी टंगस्टन काय? टंगस्टन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लुधियाना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, नुकताच क्रिकेट विश्वातून निवृत्ती जाहीर करणारा तमीम इक्बाल हा कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश असं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्र राज्यात एकूण खरीपाचे क्षेत्र सरासरी किती लाख हेक्टर आहे? बघा, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या। तर बघा, 151 म्हणजेच प्रश्न क्रमांक 12चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 151 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, स्नायूंचा एटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम काय? सोडियम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, पश्चिम घाटातील कुंद्रेमुरण हे खानक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या कंपनीने थ्रेड्स नावाचे नवीन सोशल मीडिया ॲप्लिकेशन सुरू केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेटा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अनुयुगाचे जनक मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तू व सेवांचे उत्पादन व त्यांचा पुरवठा कोणत्या क्षेत्राद्वारे केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सार्वजनिक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, देशात पहिल्यांदा हरित हायड्रोजन धोरण सुरू करण्याचा मान कोणत्या राज्याने पटकावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, गंगा नदीवरील गांधी सेतू पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गालिचे बनवणे चित्तरंजन. प्रश्न क्रमांक 21 बघा, लहान ग्रहाला कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाचे नाव आंतरराष्ट्रीय खगोल राष्ट्रीय संघाने दिले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अश्विन शेखर. अश्विन शेखर आपलं बरोबर उत्तर आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश या विभागात तर सर्वात कमी वनक्षेत्र डॅश डॅश या विभागात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर व औरंगाबाद आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव सांगा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वर्धा नदी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोणत्या मंत्रालयाने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजन ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मत्स्यपालन पशुपालन आणि डेअरी मंत्रालय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, जगातील शांततेच्या 163 देशातील यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 126 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात 4.2 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सातारा जिल्हा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थैलोफायटा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आयकर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यास मिळत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लातूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फ्रेंच व अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वॉरन हेस्टिंग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, टाटा समूहाने 1.6 अब्ज डॉलरचा EV बॅटरी प्रकल्पाचा करार कोणत्या राज्यात केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुजरात राज्यात केला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33, भारतातील कोणत्या शहरादरम्यान
च्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डेहराडून ते दिल्ली असं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35 बघा केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा डॅश डॅशच्या शिफारसीनुसार निश्चित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वित्त आयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 नांदेड नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1935 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा मध्य रेल्वेच्या माल वाहतुकीमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खनिज कोळसा खनिज कोळसा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अनुसूचित जाती आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मोसमी वारे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा ग्रँड ट्रेक हा राष्ट्रीय महामार्ग खालील 2 शहरांना जोडतो किंवा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोलकाता अमृतसर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नर्मदा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथे ही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इचलकरंजी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा नवीन संसद भवनाच्या उद्घाटन निमित्त जारी करण्यात येणाऱ्या 75 रुपीज नाण्याच्या एका बाजूला देवनागरी लिपीत कोणते नाव असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशये डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठाणे जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 46 परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बीड आपलं योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे 3-4 प्रश्न बाकी आहे, पण जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 47 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 42वी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॉरिशस आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 भगतसिंग राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1931 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 भारतीय अवकाश संस्था इस्रोने GSLV F-12 या रॉकेटच्या सहाय्याने कोणत्या दिशादर्शक उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी NVS-01 आपलं बरोबर उत्तर आहे.